दिंडोरी तालुक्यातील कोशिंबे येथे दिनांक 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास बाजारात बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून तुफान हाणामारीची घटना घडली आहे। मृत्युंजय जनसेवा केंद्रासमोर दुकान लावण्यास सतीश भास्कर खरे यांनी विरोध केल्याने त्यांच्यात व विजय जाधव यांच्यात वाद निर्माण झाला। यावेळी सरपंच विलास वटाने घटनास्थळी आल्यानंतर परिस्थिती बिघडली। सतीश खरे यांच्या तक्रारीनुसार विलास वटाने, विजय जाधव, पंडित वागरे, युवराज वटाने, कविता वटाने, हरीश उर्फ निलेश वटाने, विक्रम वटाने, राजूबाई वटाने, गणेश वटाने आणि योगिता वटाने या 10 जणांनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्या व लोखंडी पाईपने मारहाण केली। त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सर्वांविरोधात गुन्हा दाखल केलाय। दरम्यान सरपंच विलास वटाने यांनी ही तक्रार दाखल केली असून समाधान भास्कर खरे, सतीश भास्कर खरे, फुलाबाई खरे, भास्कर खरे यांनी बाजारात दुकान लावण्यास विरोध केल्याने त्यांच्यावर हल्ला केल्याचे नमूद झाले आहे। भांडण सोडवण्यास आलेल्या कविता वटाने व विजय जाधव यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। दोन्ही बाजूंनी दाखल झालेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी परस्परांविरोधात गुन्हे दाखल केलेत। बाजारातील जागेवरून पूर्वीपासून धुसफूस सुरू असून किरकोळ वाद सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे व सहकारी करीत आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोर, वणी।